बंद म्हणजे जी बिअर शॉपी त्यांनी सुरू केलेली आहे पूर्ण बेकायदेशीर आहे. ना हरकत दाखला नगरपालिकेने कुठल्याही प्रकारचा दिलेला नाही आणि याबाबत आम्ही माहिती देखील घेतली की आपण गेल्या 2-3 वर्षामध्ये ते ना हरकत दाखला या ठिकाणी त्यांना बिअर शॉपीसाठी दिलेला नाही. कारण विदाऊट ना हरकत दाखला या ठिकाणी बिअर शॉपी कशी सुरू झाली हा राज्य उत्पादन शुल्क विभागाने याचा खुलासा करणं आवश्यक आहे. आपल्या शासनाचं धोरण आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये दारूला परवानगी मिळते, मद्यव्यवसायाला परवानगी मिळते. त्याप्रमाणे मी 24 साली अर्ज केला नगरपालिकेमध्ये बिअर शॉपी करता आणि मला ना हरकत दाखला मिळाला. 25 साली मला परवानगी मिळाली बिअर शॉपीची. मी ते जो टॅक्स सगळा भरला आणि टॅक्स भरून सरकारचे सर्व नियम पाळून मी ती बिअर शॉपी चालू केली. 2.5 महिने माझी बिअर शॉपी चालू होती तिथं. आता 2.5 महिन्याने लोकांना असं काय झालं की बिअर शॉपीचा त्रास झाला आणि मी तिथं परमिट करता अर्ज नगरपालिकेत केल्यानंतर तिथल्या सीओनी पेपर डिक्लेअर केलं बाबा ह्याला परमिशन द्यायचं का नाही. मग मी ज्यावेळी बिअर शॉपीला अर्ज केला मग त्यावेळी त्यांनी पेपर डिक्लेअर का केला नाही, काय करू वाटलं नाही, आत्ता का केला. मग तेव्हा धोरण त्यांनी काय राबवलं नाही. आणि आता जे उपनगराचे आहेत संदीप जाधव तिथं आरोप करतात ही बिअर शॉपी अनलिगली आहे. कुठलाही दाखला घेतला नाही. माझ्याकडं नगरपालिकेचा ना हरकत दाखला आहे आणि माझ्याकडं गव्हर्नमेंटच्या सगळ्या परवानगी आहेत. दारू लायसन काय एका दिवसात मिळत नाही. 1 वर्षभर नव्हतं लायसन मिळण्याकरता. मला 1 वर्षभर माझी चौकशी झाली तिथं. पण तिथल्या लोकांनी मला आंबेडकर जनतेने सांगितलं बाबा ही आंबेडकरची भूमी आहे. मग मी त्याच्या सगळ्यांचा अभ्यास करून बाबा त्यांचे जे विचार आहेत त्यांना मान ठेवून मी माझी बिअर स्वतःहून बंद करतोय. मी कोणाला घाबरून बंद करत नाही. आणि ते उपनगराची माहिती केली पाहिजे की सीओनी मला दाखला दिला का नाही, माहिती घेतली पाहिजे. न माहिती घेता तो कसा बोलू शकतो की बाबा ही बिअर शॉपीला परवानगी नाही.